मी तुम्हाला खात्रीने सांगते, शेवग्याची ही रेसिपी आजपर्यंत तुम्हाला कोणी दाखवली नसेल. काय करायचं, शेवगा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून हा शेवगा आहे ना, ज्याप्रमाणे आपण वांगं भाजतो ना, त्याप्रमाणे गॅसवरती जाळी ठेवून हा शेवगा भाजून घ्यायचा. शेवगा छान असा व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचा. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये हा शेवगा भाजून होतो. एका वेळी 4 ते 5 शेंगा आपण भाजू शकतो. भाजल्यानंतर काय होतं, त्याला खरपूस असा छान वास येतो. आणि असं फिरवून-फिरवून घ्यायचा. आपण कणीस कसं करतो मक्याचं भाजतो, अगदी सेम त्या पद्धतीने. हे बघा, अगदी पटकन भाजला जातो. असा सगळ्या बाजूनी शेवगा भाजून घेतला ना, की मग काय करायचं, ह्याला मधून फोडून ह्याच्या आतला जो गर आहे ना, तो काढून घ्यायचा सगळा. सगळा गर म्हणजे असं चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता. थोडंसं काळं पण निघतं, पण त्याला छान खरपूस वास येतो. त्यामुळे त्याला निघालं जरी काळं तरी हरकत नाही. खूप सुंदर असा वास येतो आणि खायलाही खूप छान लागतं. त्यामुळे थोडासा काळा भाग जरी आला शेवग्याचा, तरी हरकत नाही. अशा पद्धतीने सगळ्या शेवग्याचा गर जो आहे ना, तो काढून घ्यायचा. इथे साधारण मी अर्धा किलो शेवगा घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळा गर काढून घेतला. आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्या. आणि ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाहीये. पाणी न घालताच ह्याला वाटून घ्यायचंय. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यातून सुद्धा कुटून घेऊ शकता. आता कांदा चिरून घ्यायचा. एक कांदा साधारण मी मीडियम साइजचा घेतलेला आहे. तो एकदम बारीक असा कांदा चिरून घेणार आहे. कांदा चिरून झाल्यानंतर सेम आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हे काय करतोय आपण हे तुम्हाला मी सांगते याचं. तर कांदा आणि टोमॅटो चिरून झाला ना, की मग आपल्याला ह्याची फोडणी द्यायची आहे. फार वेळ लागत नाही या पदार्थाला बनवायला, पण खूप सुंदर असा तयार होतो. खूप म्हणजे चविष्ट होतो आणि घरात सगळ्यांना आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते. आता कांदा, टोमॅटो चिरून झाला ना, की थोडीशी कोथिंबीर पण चिरून घ्यायची. आता करूयात फोडणीची तयारी. काय करायचं, कढईमध्ये साधारण मी इथे मोठे 4 चमचे तेल घेणार आहे. कारण की या पदार्थाला तेल खूप लागतं. त्यामुळे मोठे 4 चमचे साधारण तेल घेतले. नंतर 1 चमचाभर मोहरी घालायची, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंग हवाच ह्याच्यामध्ये, कारण की हिंगाने खूप छान वास येतो. नंतर हिंग घालून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये चिरलेला जो कांदा आहे, तो घालायचा. कांदा घालून झाल्यानंतर कांदा जरा 1 मिनिटभर परतून घ्यायचा व्यवस्थित. कांदा छान परतून झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपण तयार केलेल्या लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे, ती घालून घ्यायची. हा खरडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता तिखटपणा तुम्हाला कसा हवा आहे, कमी जास्त तुम्ही त्याप्रमाणे घालू शकता. नंतर व्यवस्थित कांदा पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा. कांदा परतून झाला ना, की मग ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो घालून झाल्यानंतर पुन्हा छान 1 मिनिटभर परतायचा आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. एक तरी वाफ आपल्याला ह्याच्यातून काढून घ्यायची आहे, म्हणजे छान कांदा आणि टोमॅटो शिजतो त्यामुळे. आता हे काढून झाल्यानंतर मग एकदा फिरवून हात ह्याच्यामध्ये आपण शेवग्याचा जो गर काढलेला आहे, तो शेवग्याचा गर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. शेवग्याचा गर घालून ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आणि मग एक 5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकजीव करून घ्यायचं. सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. अगदी शेवटी ह्याच्यामध्ये आहे ना, अ, गरम मसाला घालून घ्यायचा. मी इथे घरचा गरम गरम मसाला घालतीये. तुम्ही जो मसाला तुम्हाला आवडतो, कायम वापरता, तो मसाला तुम्ही इथे 1 चमचाभर घालून घेऊ शकता. पुन्हा एकदा फिरवायचं आणि शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून मग मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हे केल्यानंतर इथे शेवग्याचं हे भरीत तयार होतं. खूप सुंदर लागतं. बरीच व्हायरल रेसिपी झालेली आहे शेवग्याच्या भरताची. पण प्रत्येकजण इथे पाण्यामध्ये शेवगा शिजवून घेतो. पण पाण्यामध्ये शेवगा शिजवून घेतल्यानंतर आपण आमटीसाठी ते पाणी पुन्हा वापरतो. त्यामुळे शेवग्याचा जो अर्क असतो आणि छान जी चव येते, त्याचा वास जो असतो, तो पाण्यामधला वास आपल्या आमटीमध्ये परत येतो. पण भरीत करताना मात्र आपण पाण्यामध्ये शिजवून ते पाणी फेकून देतो. त्यामुळे हे भरीत जे आहे ना, ते मी इथे भाजून केलेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.